नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 2 फेब्रुवारी 2025 वार रविवार. आज वसंत पंचमी आहे. हा जो दिवस आहे वसंत पंचमी, आता सरस्वती पूजन करण्याचा अतिशय उत्तम दिवस मानला गेला आहे. प्रत्येक घरामध्ये एक तरी मुलगा मुलगी असतेच. प्रत्येक आईला वाटत असतं की एवढ्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपल्या मुलाला अग्रगण्य स्थान मिळावं. आपण खूप खटपट करत असतो, ताई मुलाचा अभ्यासात बघा लक्ष लागत नाही असं तुम्ही कमेंट करत असतात. सगळ्यात महत्त्वाचं मुलाच्या अभ्यासात लक्ष लागावं. माझा मुलगा शाळेत जायला नको म्हणतो, मुलगा घरात अभ्यास करत नाही, हट्टीपणा करतो, किंवा आपल्या मुलांवर बघा माता सरस्वतीची कृपा राहावी प्रत्येक आईला वाटत असतं. तर त्या संदर्भाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे. वसंत पंचमी हा अर्थात माता सरस्वतीचे पूजन करण्याचा असतो. वसंत पंचमीचा दिवस आपण माता सरस्वती त्याची स्थापना आपल्या घरात करायची असते. त्याची स्थापना बघा करण्यासाठी काय असतं तर महत्त्वाचं ते असतं ते माता सरस्वतीचा फोटो. प्रत्येकाच्या घरात छोटा तरी बघा छोटा मोठा फोटो असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक सांगू का, सरस्वती मुखात असावी, आपल्यावर बघा सरस्वती मातेची कृपा असावी. तुमच्यापासून माझ्यापर्यंत वाटत असतं, आपण म्हणत असतो माझं तरी बघा आयुष्य गेलं, माझ्या मुलांचं चांगलं घडावं, त्याच्यावर सुद्धा माता सरस्वतीची कृपा राहावी असं आपल्याला वाटत असतं. सगळ्यात आधी नेहमी असं म्हणता की जिथे माता सरस्वती असते ना तिथे माता लक्ष्मीला यावंच लागतं. म्हणून माता सरस्वतीची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे. एखादा शिकलेला व्यक्ती असतो ना, जिथे लात मारेल ना तिथे तो पाणी काढतो, असं त्याचं एक कर्तृत्व असतं. तर प्रत्येकाला असं वाटत असतं तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत. माझं तर बघा आयुष्य असं पण काढलं तर माझ्या मुलीने चांगलं शिकावं. प्रत्येक भले बघा पॅरेंट्स शिकलेले नसले तरी चालेल, पण माझ्या मुलाने माझं दिवस बघा बदलावे, खूप शिकावं, मोठं व्हावं. आजकाल बघा शिक्षण हे खूप गरजेचं झालेलं आहे. तुमच्याकडे बघा शिक्षण असेल तरच समाजामध्ये नाव होतं, त्याचा बघा वाव मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं माता सरस्वतीचा फोटो आणायचा आहे. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आणायची गरज नाही, जर नसेल तर तुम्हाला आणायचा आहे. वसंत पंचमीच्या दिवशी दिवसभर बघा कधीही माता सरस्वतीचा फोटो तुम्ही तुमच्या घरात आणू शकता. ऑलरेडी बघा ज्यांच्याकडे माता सरस्वतीचा फोटो मूर्ती असेल तर तुम्ही आणायची गरज नाही आहे. छोटी तरी बघा माता सरस्वतीचा फोटो घरात आणून खूप महत्त्वाचं आहे. फोटो आणला तर बघा मूर्ती आणल्यानंतर त्या मूर्तीवर आपल्याला बघा मूर्ती आणली तर बघा त्याची आपल्याला स्थापना करायची असते. तर मूर्तीवर अभिषेक करायचा असतो. 1 वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे आणि जे काही मंत्र सांगते त्याचं तुम्हाला बघा 11 वेळा पठण केलं तरी चालेल. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री सरस्वते भूतजन्ये स्वाहा या मंत्राचा 11 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. फोटो आणला तर त्याच्यावर अभिषेक करू शकत नाही, तर त्याच्यावर तुम्हाला बघा श्रीसूक्त तुम्ही पठण करायचं आहे. आणि बघा हा मंत्र जो सांगितला आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. जर ज्या दिशेला बघा मुलं अभ्यास करतात त्या दिशेला तुम्ही हा फोटो बघा तुम्हाला ठेवायचा आहे. रोज मुलांना सांगायचं की माता सरस्वतीची रोज पूजा करायची आहे, रोज तिला प्रार्थना करायची आहे, मग तुम्ही बघा अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ज्या दिशेला बघा मुलं अभ्यास करतात तिथे तुम्हाला फोटो ठेवायचा आहे. एक रूम असेल तरी बघा जिथे 1 रूम असेल तर जिथे बरी मुलं अभ्यास करतात ना तिथे तुम्हाला त्यांच्यासमोर माता सरस्वतीचा फोटो असणं महत्त्वाचं आहे. फक्त बघा फोटो आणायचा आणि अभ्यास करायचा नाही, प्रयत्नाला नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. माता सरस्वतीचे रोज तुम्हाला बघा नामस्मरण करणं, अभ्यासाला सुरुवात करायची आहे, नामस्मरण करायचं आहे आणि मग परत तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. तर बऱ्याच वेळा असं होतं की बघा एखादा सब्जेक्ट खूप अवघड असतो, वाचणं पण खूप कठीण होत असतं. तर अशा वेळी काय करायचं असतं तर भगवान विष्णू, प्रभू श्रीराम, सरस्वती माता यांना बघा आवडत असतं ते काय तर मोरपीस. भगवान श्रीकृष्णांना पण मोरपीस अतिशय प्रिय आहे. बघा ज्यावेळेस मुलं अभ्यास करतात ना त्या दिशेला त्या भिंतीला तुम्हाला बघा 1 किंवा 2 मोरपीस तुम्हाला लावायचा आहे. तर तुम्हाला बघा 1 किंवा बघा 2 मोरपीस लावले तरी चालेल. तर ते बघा तुम्हाला 5-10 रुपयाला 10-20 रुपयाला मोरपीस मिळून जातील. तर माता सरस्वतीच्या तुम्हाला बघा मोरपीस लावायचा आहे आणि त्याच्या बाजूलाच माता सरस्वतीचा फोटो असला तरी चालेल. तर मोरपीस बघा आज बघा आपल्याला तो मोरपीस आणायचा आहे आणि त्याला विधिवत पूजा करायची आहे. हळदी कुंकू धूप दीप ओवाळायचे आहे. माता सरस्वतीच्या फोटोला पण बघा तिथे आपल्याला धूप दीप ओवाळायचे आहे आणि हळद कुंकू लावायचं आहे.
जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा सब्जेक्ट खूप अवघड जातो, अभ्यास होत नाही, लक्ष लागत नाही, त्या पुस्तकात तुम्ही छोटासा मोरपीस ठेवायचा आहे. सगळ्यात आधी बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की अभ्यास नाही करायचा आणि मोरपीस बघा खूप आणून ठेवायचं नुसतेच घरात, तर असं होणार नाही. माता सरस्वती कोणावर प्रसन्न होते माहिती आहे का? जो बघा कष्टाने अभ्यास करतो, जो मनाने मन लावून बघा अभ्यास करत असतो, ज्याला शिकण्याची जिद्द असते, खूप बघा शिक्षणासाठी धडपड करत असतो, त्यालाच बघा देव सक्सेस देतो. कुठलाही देव असो, तुम्ही जेव्हा बघा कष्ट करत असताना तेव्हा बघा देव तुमच्यासोबत असतो. सरस्वती मातेची नुसतीच सेवा करत बसलात आणि बघा अभ्यास नाही केला असं होणार नाही, बरोबर ना? म्हणून तुम्हाला सांगते की अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं. कधी असं होतं की बघा लक्षात राहत नाही. काही मुलं बघा एकपाठी असतात. तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जर बघा मन लागत नसेल तर रोज संध्याकाळी अभ्यास करताना सरस्वती मातेची पूजा करायची असते. तुमची जर इच्छा असेल तर बघा लहान मुलं असतील तर अगरबत्ती लावू नका, मोठी असतील तर तिथे बघा त्यांना कळत असतं की इथे चटका बसेल, तर माता सरस्वतीच्या जवळ अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे. मोरपिसाची बघा पूजा करावी आणि मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करावी. तर नक्कीच बघा माता सरस्वतीची तुमच्यावर कृपा करेल. या सगळ्या गोष्टीसाठी बघा वसंत पंचमी हा शुभ दिवस आहे. या 2 गोष्टी बघा घरात नसतील तर तुम्ही आवर्जून आणाव्या. तर या 2 वस्तू प्रत्येक महिलेच्या घरात आवर्जून असाव्याच. प्रत्येक शुभ दिवस तर बघा दानाला खूप महत्त्व असतं. तुम्ही बघा लहान मुलांसाठी बघा तुम्ही अनाथ आश्रममध्ये, लहान असो किंवा मोठे असो, अनाथ आश्रममध्ये बघा तुम्ही कुठलाही गोरगरीब लोकांना बघा तुम्ही, गरजू लोकांना तुम्ही दान करू शकता, कारण दानाला खूप महत्त्व आहे. तर बघा आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायचं आहे. आणि जसं तुम्हाला आज एक उपाय सांगितलेला आहे की दरबाची काडी मधात बुडून तुम्हाला ॲम हा मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे, तर हे तुम्ही उपाय आज करायचा आहे. तर ज्यांनी केला नसेल तर त्यांनी नक्की आज करा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.